सकाळ सकाळ इकडं तुळशीला पाणी घातलं, तुळस पण छान आली बघा. तेवढंच मन प्रसन्न वाटतं. सकाळच्या बारी देवपूजा हे करून घेतल्या, उदबत्तीचा सुगंधही. हे बघा सांडगं तळल्याला बाजरीच्या पिठाचं कसं दिसतं. तर वरण फक्त मीठ टाकायचं तेलामध्ये तळायचं. का रांगोळ विस्कटली का तू? हा, तुला विस्कटायसाठी काढली होती का रांगोळ मी? है का? चालला शाळेत हो, इकडं बघ. चालला दीदी संग आज लवकर शाळेत चाललाय. पप्पाच ओटाना थाका मारताय तरी आहे का नाही. 7 वाजाय 5 मिनिटं कमी तर 7 वाजून 20 मिनिटांनी शाळा. हा नाही ती घड्याळ महाग ह्याच त्यातच बघितलं मी आता. वाजलं आताच्या आता बरोबर वाजलं. मी आता बघितलं तर 5 मिनिटं कमी होते. हा ती घड्याळ महाग आहे. हा? ते महाग आहे का घड्याळ? हे बरोबर आहे. हो म्हणत होता मम्मी शंभू दाजीला उठव का, म्हणलं नको. ह्यांना 2-4 हाका मारल्या बळच उठवला. ह्यांना लय झोपलं होतं आणि सकाळच्या बारी पक्ष्यांचा किलबिलाट सुरू आहे बघा. आवाज तर येतोय तुम्हाला. आणि सकाळच्या पारी आज सगळं स्वच्छ करून घेतलंय. रोज तर असतंच आहे, रोजच आहे बघा. रोजच्या प्रमाणे मुलांना शाळेत लावलं पहिल्यांदा. मग पसारा आवरला, किचन वाटा आवरला, भांडी घासली. 2-4 रात्रीची भांडी होती. परत आता स्वयंपाक केलेला पण होता. आता अजून मला स्वयंपाक मुलांना शाळेत लावलं मागाशी, काम पण आवरलं. आणि आज आहे गुरुवार बघा, स्वामींचा वार. आणि काल माझ्याकडनं देवपूजा करायची राहिली आणि मला काल माहीत पण होतं काल पौर्णिमा आहे. मी कॅलेंडरच बघितलं नव्हतं काल. खाली बस की. काल मी कॅलेंडर काय बघितलं नव्हतं. तर म्हणलं चला आता स्वयंपाक करायच्या आधी पटकन देवपूजा आवरून घ्यावा करून बघा. देवघर चांगलं स्वच्छ पुसलं पाण्याने, फरशी पण पुसून घेतली आणि देव पण धुवून घेतलं, ताटामध्ये ठेवलं. आणि इथं दिवा लावून घेतलाय. असं म्हणतात की देवपूजाच्या आधी दिवा लावून घ्यावा लागतं बघा. ही परंपराच आहे, प्रथा आहे बघा. पहिली मला आधी काय ह्याच्या आधी माहीत नव्हतं, पण जेव्हापासून माहीत झालंय तेव्हापासून मी करायला लागले बघा तसं. कधी कधी राहतं चुकून बरं का, पण करते. एका ताईंनी मला सांगितलं होतं, तर मला काय माहीत नव्हतं. तर इकडं गंगाजल आहे बघा. आम्ही देवाला जातो त्या टायमाला येताना आणलंय बघा गंगाजलची बाटली. हे पण चांगलं असतं बघा. घरातही शिंपडलं तर देवाच्या भोवताली चांगलं असतं, त्याच्यासाठी आणलं. आणि भस्म म्हणजे एबीत, कोण कोण भस्म म्हणतं, कोण एबीत म्हणतं बघा. चला घेते देवपूजा करून दर्गा उदबत्ती घेऊन बसते. पावरशीच आहे, वटलं आंघोळ करत ती सोडून इकडं आली. काल पौर्णिमा होती आणि देवपूजा न केल्यामुळं तांदूळ बदलायचं राहिला. अन्नपूर्णा देवी तांदळामध्ये आपण ठेवतो, इथं तुम्हाला माहिती आहे बघा. मग आता ते तांदूळ पण बदललं. देवपूजा करायची म्हणलं की देवघरामध्ये जागाच अपुरी पडते. नवीन आणायचं पण कधी मुहूर्त लागतंय काय माहिती. आता कधी अन्न होतंय घरांच्या मागं तर लागते देवघर आणा म्हणून. मला काय जागाच पुरत नाही देवपूजा करायला त्या घरामध्ये. तर तुळशीला पाणी वाटायचं आणि दुर्गा बघा इकडे कशी टपली फोन घ्यायला. तुळशीला पाणी घातलं आणि हळदी कुंकू वाहिलं, उदबत्ती पण लावली, फुलं पण आणलंय बघा मी. आणि घरामध्ये फुलं होती शिल्लक, तर सकाळच्या पारी तुळशीला पाणी व्हायला तेवढंच मन प्रसन्न वाटतं आणि छान पण वाटतं. उदबत्तीचा सुगंधही. आज होता गुरुवार, मला उंबऱ्याची पूजा करायची होती. मी हळदी सगळं कालवलं होतं म्हणून माझी सगळी धावपळ चालू होती. पण काय मनात आलं काय माहिती, मी हळद कालवलेली तशीच ठेवली आणि ती लेप पण दिला नाही. नुसती रांगोळी काढली, हळदी कुंकू टाकलं आणि तेवढ्यावरती बास केलं बघा. भूक लागली काय तुला? हातानं घेऊन चालू केलं. आज मी राजूला ओमला दिलं तर शेंगदाणे मिठाचे आणि वाटाणा मिठाचा असा तळून दिलं तर बघा, वापरून थोडासा. आणि काय का दुर्गा शेव दिली ती ओमला. आज काय डबाच बनवलं नाही. आणि इथं ठेवला दूध तापाय. आज उठायला मला उशीर झाला. मी ठरवलं होतं आज लवकर उठायचं, जरा 5:30ला. कशाचं काय उशीरच झाला, जागच येत नाही. रोज म्हणते लवकर उठत जाईल, पण काय जाग येतच नाही बघा. मस्त असं दूध तापलं आणि देवपूजा करायला मला बराच वेळ गेला बघा. टायमिंग लय गेला, अर्ध्या तासाच्या वर गेला बघा. 8:45 वाजले. आता 8 वाजल्यापासून करत होते. होय दुर्गा, हे काय नाही आंघोळ नाही काय नाही, तसंच चाललंय आपलं. पोट भरायचं फक्त. ते तुकडं राहिलं काकांना द्यायचं, ताईंनी आणून दिलं होतं एका, त्यांनी ते द्यायचंच राहिलं बघा. ते घे दुर्गा इकडं तुकडं घे. आपलं तर हा इथं ताटलेत लय शिळं पडतं किती थोडं केलं तरी. तर चला आता मी किती स्वयंपाक करू. स्वयंपाक काय करायचा खायला? काय करायचं? तोंडातलं खा दे मग बोल. ती म्हणते मला दूध पाहिजे, दूध दे म्हणते मला. भांडे तर काय आधीच घासून ठेवली होती बघा. चला आता ह्यांचा अजून घाई महाग लागन जायचं.
कणिक मळून घेतली बघा चपाती बनवण्यासाठी. थोडीच कणिक मळली. आज भाकर पण करायची आणि भात पण करायचा मसाले भात. आणि इथं टाकलं शेंगदाणा भाजायला. आपलं पटपट स्वयंपाक करकून घ्यावं म्हणलं. आणि इकडं भाजीलाच काय नव्हतं. आता म्हणलं काय करा बटाट्याची भाजी करायला लागले बघा. तर त्याला मोहरे काय अजून अन्न झालं नाही. कढीपत्ता, लसूण आणि जिरी आणि थोडंसं लसूण जास्त टाकलंय, हळद, मीठ आणि मसाला एवढं. ह्याने पण भाजी छान होती. आणि शेंगदाण्याचा कूट. तर पातळ त्याला भाजी करून खातलाय बरं का. थोडासा टेकून खायचा बघा, रसा करायचा ह्याला. थोडंच पाणी वाटणार आहे. सुगंध तर बाहेर सुटली, सामान नसलं तरी लय. आणि कोथिंबीर होती पण खराब झाली. काल दूध सांडलं फ्रीज आवरताना. ते दूध सांडलं कोथिंबीरवर आणि सगळं हे झालं. आधीच खराब व्हायला लागली होती. असं का होती भाजी करून. अशी लय भाजी छान लागेल. भाजीमध्ये टाकाय कोथिंबीर नाही आहे म्हणून मी काय केलं, शेंगदाण्यामध्ये थोडं खोबरं घेतलं न भाजताच आणि ती बारीक करून टाकावं म्हणलं. खोबऱ्याने जरा चव येते ना भाजीला, त्याच्यामुळं थोडंसं घेतलंय बघा टाकण्यासाठी. कोणी आगावपणा करायला लावला तुला? हा लय कामदारी नसल्याने करते होय ग. तुला बघू वाटलं नाही का मी एवढं चांगलं केलेलं? आयुष्य सगळीच रांगोळ हिनं झाडून टाकली विस्कडून. अहो हिनं काय केलं मग? कुठं लावली हिने रांगोळ? हो का इकडं लावली. ए पोरे, हिला बघूच नाही दुर्गा म्हणत. ही दुर्गा ले 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 अशा हाना. कशा हाणायची तुला? का रांगोळ विस्कटली का तू? हा तुला विस्कटायसाठी काढली होती का रांगोळ मी? होय का? झाडून सगळी झाडून टाकली. कसं काय करा म्हणून मी अशी नादी लागत नाही कशाच्या एवढं. केलं तरी याची तरी लेकरं असली. आज जरा माझा स्वयंपाक लवकरच झालाय बघा. आणि इकडं माझं चपात्या करायचं काम चालू आहे. बटाट्याची भाजी तर शिजवून तयार आहे. आताच गॅस बंद केला. ह्यांच्यासाठी भाकर करायची. ह्यांना पातळ भाजीमध्ये भाकर आवडते. स्वयंपाक झाला आणि ह्यांना पण जेवायला वाढलं बघा. ह्यांनी जेवण केलं, बाहेर गेला त्यांचं काम करा. आणि लगेच दुर्गाचं पण आवरलं. किचन हे आवरून घरातला थोडा पसारा हे आवरला. आणि दुर्गा मावला मी गन पावडर केलाय. आता पावडर तर नाहीच लावली, फक्त जिथं काजळ आहे तिथंच पावडर लावली बघा दुर्गाला. ए उठ आहे, रुसली फोन हातात नाही घातला म्हणून. उठ, काय उठत नाही ते, रुसली बघा आता. बटाट्याच्या भाजीला बघा मी कोथिंबीर नाही टाकली, मोहरी नाही टाकली, पण चव लय भारी लागते. का तर फक्त बटाट्याच्या फोडीला मोठ्या केल्या त्याच्यामुळे त्याची चव लय भारी लागते. एकदम भारी वास येते का नाही, सुगंध लय भारी येते. आणि बघा स्वयंपाक तर झाला. आणि पापड्या तळल्या होत्या दुर्गाने, ह्यांनी खाल्ल्या. त्या वेगवेगळ्या पापडात बघा ह्याच्यामध्ये. थांब दूध आहे ह्याच्या खाली, थांब मी देते. आणि ह्यांनी रात्री अजून आणलंय. रात्री तर फोडलंच नाही, त्यांच्याच मनाने आणतात. सारखं ह्यांनी बाहेर असतात ना, त्याच्यामुळं फिरत असतात कामासाठी इकडं तिकडं. मग ते काय दिसलं की घेऊन येतात. थांब्या का प्लेटीत देते. तर हा मोठा पुडा बघा महाग असणार आहे, कारण ती आता दाखवलं होता तळ्याला, तिचं 200ला का 250ला पुडा होता. आणि हा तर बघा मग तांदळाचं दिसतंय बहुतेक, मला आता वाटतं तांदळाचं पापड छोट्या रंगीत येतात. आणि सांडगं मला तर पहिल्यांदा वाटलंच नाही ते सांडगे. मला सांडग्याचा आकार दिसतोय, मग कुठनं आकार आहे, कसा वाकडा तिकडा काय माहिती. धड ते गोल पण नाही तर उभं पण नाही, कसं पण माहितं. पण ह्याचं काय म्हणतात तेच माहीत नव्हतं. ह्यांना म्हणलं नेमकं काय हो, ह्यांनी म्हणलं सांडगं येतं. म्हणलं असलं कसलं आहे तर, म्हणलं बाजरीच्या पिठाचं सांडगं येतं. एक खाऊन बघितलं तळल्यावरती, चव लागली बघा. म्हणलं दाखवते मी तळल्याला सांडगं. हे बघा सांडगं तळल्याला बाजरीच्या पिठाचं कसं दिसतं. तर वरनं फक्त मीठ टाकायचं, तेलामध्ये तळायचं. चव लागली बरं का, पण मला तर काय ते आवडानच बघा. मला विश्वासच बसला नाही पहिल्यांदा. ह्यांनी म्हणलं सांडगं की बाजरीच्या पिठाचं. खाऊन बघितलं कळालं, खरंच बाजरीच्या पिठासारखंच लागतं. ह्या त्यात तिखट आहे, मीठ आहे, अजून काय असेल ते असेल सामान बघा. आणि ही चटणी आणली आहे, लसणाची चटणी. ह्यांनी सारख्या चटण्या आणतात, सारखं विकत आणतात. त्यांना आवडते चटणी, सगळे खातात त्यांच्या नादाने. तरी पापड्या तर असू द्या. आता मला दहीचं धुणं आता थोड्या हो मी शाळेतनं 10:30 वाजत आल्यात. आज माझा स्वयंपाक लवकर झाला. हे उघडंच राहिलं माझ्याकडून, दुर्गाने ठेवलंय उघडं. तर म्हणलं आता व्हिडिओ हे टाकावं. पसारा तर झाला आवरून हॉलमधला इकडला तिकडला. दुर्गा आता इथं खायच्या नादी लागली. दुर्गा दिवाणावर नाही खायचं, खाली उतर. म्हणलं आपलं काम आवरावं पटापटा, दुपारनं काहीतरी करावं. दिवाळीतल्या लाह्याचा पुडा अजून 2 चिवडा करावा म्हणलं, खराब होऊन जाते परत लय दिवस ठेवल्यावरती. माझी तुळस लय भारी आली ह्या वारीने. एवढं ऊन आहे पण छान असते टवटवीत दिसते ती तुळस.
एकदा सुकली होती, परत पाणी ओतून झाले नीट बघा.